गुड इव्हनिंग स्टुडंट्स. आज आपण पेटी कॅश बुकचा दुसरा प्रकार पाहणार आहोत. ॲनालिटिकल पेटी कॅश बुक और कॉलमनर पेटी कॅश बुक, पेज नंबर 139. An analytical petty cash book has two sides. Left hand side for recording receipt of cash, डावी बाजू आलेले पैसे नोंदवण्यासाठी, अँड राईट हँड साईड फॉर रेकॉर्डिंग पेमेंट्स, आणि उजवी बाजू पेमेंट्ससाठी. Analytical petty cash book has many sub-columns on payment side. पेमेंट बाजूला अनेक उपकॉलम असतात. फॉर रेकॉर्डिंग व्हेरियस एक्सपेन्सेस, विविध खर्च नोंदवण्यासाठी. फॉर एक्झाम्पल, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, पोस्टेज, कॅरेज अँड कार्टेज. देअर इज नो हार्ड अँड फास्ट रूल फॉर नंबर ऑफ कॉलम्स इन ॲनालिटिकल पेटी कॅश बुक. पेटी कॅश बुकमध्ये जे पेमेंट बाजूला जे कॉलम असतात वेगवेगळे, त्यासाठी काही असं खास नियम नाही. फॉर एक्झाम्पल, लेजर कॉलम इज प्रिपेअर फॉर मेकिंग पेमेंट्स टुवर्ड्स पर्सनल ऑर रिअल अकाउंट. लेजर अकाउंट जे आहे ते पर्सनल रिअल अकाउंटसाठी. द पेटी कॅशियर प्रिपेअर्स अ स्टेटमेंट स्टेटिंग द समरी ऑफ एक्सपेन्सेस पेड अँड सबमिट्स इट टू द चीफ कॅशियर. पेटी कॅशियर, पेटी म्हणजे लहान, आपण त्याचा अर्थ पाहिला आहे. तो एक समरी तयार करतो आणि मुख्य कॅशियर चीफ कॅशियरकडे ते सबमिट करीत असतो. इम्प्रेस सिस्टीम ऑफ पेटी कॅश बुक. मेंटेनिंग पेटी कॅश बुक अंडर इम्प्रेस सिस्टीम इज द बेस्ट सिस्टीम. ही सर्वोत्तम पद्धत आहे. अंडर इम्प्रेस सिस्टीम इस्टिमेट इज मेड. इस्टिमेट म्हणजे अंदाजे. इज मेड फॉर पेटी एक्सपेन्सेस फॉर अ सर्टन पिरियड. विशिष्ट कालावधीसाठी किती खर्च होतील अंदाज केला जातो. सच अमाऊंट इज पेड टू पेटी कॅशियर टू स्टार्ट विथ. पेटी कॅशियरला सुरुवात करण्यासाठी ते पैसे दिले जातात. ॲट द एंड ऑफ द पिरियड ही प्रेझेंट द अकाउंट्स ऑफ पेमेंट मेड बाय हिम टू द हेड कॅशियर. महिन्याच्या शेवटी सगळे ते पेमेंट हेड कॅशियरला दाखवत होतो. आफ्टर चेकिंग द अमाऊंट द पेटी कॅशियर विल बी गिवन अ सम इक्वल टू द अमाऊंट इक्वली अमाऊंट ॲक्च्युअली स्पेंड बाय हिम. आणि प्रत्यक्षात जेवढे खर्च झालेले आहेत तेवढी रक्कम परत हेड कॅशियर पेटी कॅशियरला देतो. Now the petty cashier will start with the same amount that he had at the beginning of the previous period. मागील महिन्यात जी रक्कम होती त्याच रकमेने परत त्याला ती सुरुवात करता येते. द सिस्टीम इज नोन ॲज इम्प्रेस्ड सिस्टीम ऑफ पेटी कॅश बुक. यालाच इम्प्रेस सिस्टीम असं म्हटलेलं आहे. त्याचे कॉलम दिलेले आहेत, ते कॉलम एकदा व्यवस्थित पहा. सुरुवातीला आहे अमाऊंट रिसिव्ड रुपीज, डाव्या बाजूला आलेले पैसे इथं नोंदवायचे. त्यानंतर CBF म्हटलेला कॅशबुक फोलिओ, इथं काही लिहायचं नाही, फक्त नंबरसाठी ते ठेवलेले आहे. डेट आहे, पर्टिक्युलर्स आहे, वाउचर नंबर आहे, टोटल अमाऊंट रुपीज, प्रिंटिंग अँड स्टेशनरी हा एक कॉलम आहे, पोस्टेज, कॅरेज, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, मिसलेनियस एक्सपेन्सेस, टेलिफोन चार्जेस, लेजर फोलिओ आणि लेजर अकाउंट असे कॉलम आहेत. सुरुवातीला आलेले पैसे टू आणि डाव्या बाजूला लिहायचे असतात. नंतर मग बाय पेमेंट बाजूला टोटल कॉलममध्ये लिहून नंतर मग पोस्टचा खर्च असेल तर पोस्टच्या कॉलममध्ये परत लिहायचं असतं. अशा पद्धतीने नंतर इथं टोटल बी लिहिली असते. हे सर्व पेमेंटची टोटल असते इथं. त्यानंतर रिसिप्ट बाजूची इथं पेमेंट टोटल अमाऊंट टॅली केली जाते. बॅलन्स काढला जातो, किती शिल्लक राहिले, आणि तो बॅलन्स पुढच्या महिन्यात परत घेतला जातो. हे उदाहरणामुळे आपल्याला चांगलं समजेल. एकदा हे आपण समजून घेऊ. पहा, एक्झाम्पल नंबर फर्स्ट. मिस्टर सौरभ, द पेटी कॅशियर ऑफ राजे मोबाईल कंपनी लातूर, received rupees 8,000 on June 1st, 2019 from head cashier. हेड कॅशियरकडून 8,000 मिळाले. पहा पेटी कॅशियरला. डिटेल्स ऑफ पेटी एक्सपेन्सेस फॉर द मंथ आर ॲज फॉलोज. खाली खर्च दिलेले महिन्याचे एकूण आणि सांगितले शेवटी प्रिपेअर ॲनालिटिकल पेटी कॅश बुक. कॉलम एकदा पाहून घ्या. पहा, इन द बुक्स ऑफ राजे मोबाईल कंपनी लातूर पेटी कॅश बुक, अमाऊंट रिसिव्ड आहे रुपीज, डेट
particulars, voucher number, total amount paid rupees, courier, postage rupees, telephone expenses rupees, traveling and convenience expenses rupees, printing and stationery rupees, miscellaneous expenses, ledger folio आणि लेजर अशी कॉलम केलेली आहे. खर्च वाचला की तुम्हाला लगेच त्या ठिकाणी ते कळलं पाहिजे कोणत्या याच्यात टाकलेले बा. ॲटो फेअर सुरुवातीला 8,000 दिलेले आहे. आपण तिथे मांडले ते पाहून घ्या. टू कॅश अकाउंट असं लिहिलं आहे आणि डाव्या बाजूला इथं 8,000 इथं डेट कॉलममध्ये 2019 जून 1 टाकलं आहे. टू कॅश आणि डाव्या बाजूला 8,000 लिहिले आहे. आता पेमेंट बाजूमध्ये ते खर्च टाकलेले आहेत. ऑटो फेअर दिलेले आहे 255. ऑटो भाडं म्हणजे ट्रॅव्हलिंगमध्ये टाकलेले पाहते. बाय ऑटो फेअर टोटलमध्ये लिहिले 255 आणि ट्रॅव्हलिंगमध्ये टाकले 255. त्यानंतर कुरिअर एक्सपेन्सेस दिलेले. कुरिअर अँड पोस्टेजमध्ये टाकायचं ते बाय कुरिअर एक्सपेन्सेस 3 तारखेला टाकले 60 आणि कुरिअरचा कॉलम आहे कुरिअर अँड पोस्टेज इथं 60 टाकले. टोटलमध्ये लिहायचं आणि त्या कॉलममध्ये सेपरेट परत लिहायचं आहे. त्यानंतर पोस्टेज स्टॅम्प्स परचेस्ड लगेच आपल्याला कळतं ते पोस्टेज कुरिअर अँड पोस्टेजमध्ये येतं ते बाय पोस्टल स्टॅम्प्स 210 कुरिअर अँड पोस्टेजमध्ये 210. त्यानंतर इरेझर पेन पेन्सिल परचेस्ड 525. स्टेशनरी प्रिंटिंग अँड स्टेशनरी कॉलममध्ये टाकायचं बाय इरेझर पेन पेन्सिल 525. प्रिंटिंग अँड स्टेशनरीचं कॉलम केलेलं आहे 525. त्यानंतर स्पीड पोस्ट चार्जेस टाकले कुरिअर अँड पोस्टेजमध्ये बाय स्पीड पोस्ट चार्जेस 198 कुरिअरमध्ये टाकले त्यांनी ते कुरिअर अँड पोस्टेजमध्ये 198. त्यानंतर टॅक्सी भाडं आहे ट्रॅव्हलिंगमध्ये टाकून द्यायचं आहे बाय टॅक्सी फेअर 390 बाय ट्रॅव्हलिंगमध्ये टाकून दिले 390. त्यानंतर रिफ्रेशमेंट काही नाश्त्याचा खर्च असेल तर मिसलेनियस संकीर्ण एकत्रितमध्ये टाकून द्यायचं ते बाय रिफ्रेशमेंट 850. मिसलेनियस म्हणजे संकीर्ण एकत्रित कॉलममध्ये सेपरेट त्याच्यात टाकून द्यायचं 850. त्यानंतर ऑटो फेअर टाकलेले परत एकदा आले बाय ऑटो फेअर 310 ट्रॅव्हलिंगमध्ये टाकून दिलेले आहे. त्यानंतर रजिस्टर्ड पोस्टल चार्जेस कुरिअर अँड पोस्टेजमध्ये टाकून द्यायचं बाय रजिस्टर्ड पोस्टल चार्जेस 142 कुरिअर अँड पोस्टलमध्ये टाकून दिले. त्यानंतर फाईल्स परचेस्ड फाईल खरेदी केल्या स्टेशनरी प्रिंटिंग अँड स्टेशनरी कॉलममध्ये टाकून द्यायचं बाय फाईल्स 45 प्रिंटिंग अँड टेस्टमध्ये टाकले 45. त्यानंतर कार्टेज मिसलेनियसमध्ये टाकून दिले बाय कार्टेज 65 मिसलेनियसमध्ये टाकले 65. त्यानंतर कॉम्प्युटर स्टेशनरी परचेस्ड प्रिंटिंग अँड स्टेशनरीमध्ये टाकले बाय कॉम्प्युटर स्टेशनरी 1650 प्रिंटिंग अँड स्टेशनरी कॉलममध्ये टाकून दिलं. त्यानंतर बस फेअर टाकले ट्रॅव्हलिंगमध्ये बाय बस फेअर 240 ट्रॅव्हलिंग अँड कन्व्हिनियन्समध्ये टाकून दिले. त्यानंतर मोबाईल चार्जेस मिसलेनियसमध्ये टाकून दिले बाय मोबाईल चार्जेस मिसलेनियसमध्ये टाकून दिलं. बाय ऑफिस सॅनिटेशन 160 ते पण मिसलेनियसमध्ये टाकून दिले. त्यानंतर बाय रिफ्रेशमेंट ते पण मिसलेनियस एक्सपेन्सेसमध्ये टाकायचं आहे. त्यानंतर बाय फोटो स्टेटिंग चार्जेस 270 टेलिफोन एक्सपेन्सेसमध्ये टाकले 270. त्यानंतर बाय कुरिअर एक्सपेन्सेस 140 कुरिअर अँड पोस्टेजमध्ये टाकले 140. त्यानंतर बाय अनलोडिंग चार्जेस 170 संकीर्ण मिसलेनियस कॉलमध्ये टाकले 170. बाय बस फेअर 150 ट्रॅव्हलिंगमध्ये टाकले 150. सर्व खर्च मांडून झाल्यानंतर टोटल कॉलमची टोटल करायची आहे
ती येते 6550. त्यानंतर हे सेपरेट कॉलम आहे, याची बेरीज करायची. कुरिअर अँड पोस्टेजची 750. त्यानंतर टेलिफोनची 270, ही पण टोटल करायची. त्यानंतर ही उभी टोटल आणि ही आडवी टोटल बरोबर टॅली होते पहा. मग आपल्याला 8000 दिलेले आहेत हेड कॅशियरने. 8000 आणि किती शिल्लक राहायची पाहिजे 8000तून हे 6550 वजा करायचे. 30 जून बाय बॅलन्स कॅरी डाऊन 8000तून 6550 वजा केल्यानंतर 1450 बॅलन्स येतो. हा बॅलन्स पुढच्या महिन्यासाठी घ्यायचा आहे. जुलै 1 टू बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि डाव्या बाजूला यायचं 1450 गणित संपलेलं आहे. पुढच्या याला आपण दुसरं गणित समजून घेऊ. याचेच परत त्यांनी जर्नल एंट्री दिलेले आहेत. जर्नल एंट्री पहा कसे केलेले आहेत. पहिले 8000 दिलेले आहे. पेटी कॅश अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट बिंग कॅश रिसिव्ड फ्रॉम हेड कॅशियर. त्यानंतर आपण जे कॉलम केले ते सगळ्यांची टोटल इथे घेतली, खर्च टाकले. कुरिअर अँड पोस्टेज अकाउंट डेबिट, टेलिफोन एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट, ट्रॅव्हलिंग अँड कन्व्हिनियन्स अकाउंट डेबिट, प्रिंटिंग अँड स्टेशनरी अकाउंट डेबिट, मिसलेनियस एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट, टू पेटी कॅश अकाउंट ही टोटल केलेली आहे. त्यानंतर लेजर अकाउंट केलेले आहेत सेपरेट कॉलमचे पहा. पेटी कॅश अकाउंट कसं केले पहा. इथं आपल्याला जूनला टू कॅश अकाउंट 8000 दिलेले आहे. सर्व खर्च झाले 30 जूनपर्यंत बाय सन्ट्रीज ॲज पर पेटी कॅश बुक 6550. बॅलन्स उरला होता बाय बॅलन्स कॅरेट डाऊन 1450 आणि हे टॅली होतं. त्यानंतर सेपरेट कॉलमचे लेजर केले. कुरिअर अँड पोस्टेज अकाउंटचं टू पेटी कॅश अकाउंट लिहिले 750. जेवढे कॉलम असतील त्याचे अकाउंट केले पहा. टेलिफोन एक्सपेन्सेसचं टू पेटी कॅश अकाउंट 270. ट्रॅव्हलिंग अँड कन्व्हिनियन्सचं केले टू पेटी कॅश अकाउंट 1345. प्रिंटिंग अँड स्टेशनरी अकाउंटचं केले पहा. टू पेटी कॅश अकाउंट 2220 आणि मिसलेनियस एक्सपेन्सेस अकाउंटचं केले टू पेटी कॅश अकाउंट 1965. अशा पद्धतीने पहिलं गणित लेजरसहित सोडून दिलेलं आहे. उद्याच्या तासाला आपण दुसरं गणित पाहू.